मुंबईतील लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांची वेळ बदलण्याचा विचार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तसंच सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलंय। याशिवाय भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलं असून काल रेल्वे मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली। यावेळेस अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचं देखील कळलं। कालची घटना ही गंभीरच आहे आणि आजही आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे अजूनही सबअर्बन रेल्वेमध्ये ओव्हर क्राउडिंग आहे। त्यामुळे ॲडिशनल ट्रेन्स कशा आणता येतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पॅसेंजर सेफ्टी करता आता जसं काल त्यांनी सांगितलं की आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो, लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील। आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल। बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही। म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे। एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन्स द्यायच्या, अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे। आज सकाळी काही माध्यमांमध्ये मी बघत होतो की रेल्वे मंत्र्याची असंवेदनशीलता आहे वगैरे। मुळात काल रेल्वे मंत्री माझ्याशी जवळपास पाऊण तास चर्चा करत होते। त्यातल्या अडचणी काय आहेत याही त्यांनी समजून सांगितल्या, उपाययोजना काय आहेत याही त्यांनी सांगितल्या। आणि आपण जर बघितलं तर सबअर्बन रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।